भारताचे माजी पंतप्रधान अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचं 26 डिसेंबरला वृद्धापकाळाने निधन झालं. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशावर शोककळा पसरली आहे. 2004 ते 2014 अशी 10 वर्ष त्यांनी देशाचं पंतप्रधान म्हणून काम पाहिलं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरातील दिग्गजांकडून हळहळ व्यक्त केली जाते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टद्वारे त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राज ठाकरे या पोस्टमध्ये काय म्हणाले पाहूयात. भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं. 1991ला जेव्हा मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री झाले तेव्हा देशाची अर्थव्यवस्था अतिशय तोडामासाची होती. एका बाजूला बर्लिन भिंत कोसळली होती आणि शीतयुद्धाचा शेवट झाला होता. साम्यवादी चीनच्या आर्थिक ताकदीची चुणूक दिसायला लागली होती. अशा वेळेस भारतीय उद्योगांच्या पायात आधीच्या काँग्रेसच्या सरकारांनी ज्या बेड्या घातल्या होत्या त्या तोडून काढण्याचं काम डॉक्टर मनमोहन सिंग यांनी उदारीकरणाचं धोरण स्वीकारून केलं. अर्थात नरसिंहरावांसारख्या पंतप्रधानांची साथ त्यांना लाभली हे देखील खरं. जुलै 1991 साली संसदेत भाषण करताना मनमोहन सिंगांनी एक वाक्य वापरलं होतं. नो पॉवर ऑन अर्थ कॅन स्टॉप अन इंडिया हुज टाइम हॅज कम. थोडक्यात भारताचा काळ सुरू होत आहे आणि आता त्याला कोणीच थांबवू शकत नाही. भारताच्या या काळाचा खरा शिल्पकार म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग. पुढे ते देशाचे पंतप्रधान झाले आणि ते देखील सलग 10 वर्ष. अशा पदावर बसलेल्या व्यक्तीच्या हातून घेतलेले काही निर्णय हे चांगले तर काही चुकणार हे स्वाभाविक आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात त्यांच्यावर ज्या पद्धतीने टीका केली गेली, त्यांच्या हेतूंवर शंका घेतली गेली, त्यावरून पत्रकारांशी संवाद साधताना एक वाक्य ते म्हणाले होते. आय डू नॉट बिलीव्ह दॅट आय हॅव बीन अ वीक प्राईम मिनिस्टर. आय ओनेस्टली बिलीव्ह दॅट हिस्ट्री विल बी काइंडर टू मी than the contemporary media or for that matter the opposition in parliament. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर इतिहास कधीच क्रुद्ध होणार नाही, उलट त्यांचा गौरव करेल हे नक्की. भारतीयांमध्ये मग ते उद्योजक असोत, व्यावसायिक असोत की नोकरदार वर्ग असो, अधिक उत्तम काहीतरी करावं, घडवावं यासाठी ये दिल मांगे मोअर ही जी वृत्ती भिनली आहे त्याचे शिल्पकार हे डॉक्टर मनमोहन सिंगच. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल जगभरात एक उत्कृष्ट अर्थतज्ञ म्हणून आदर होता. पुढारलेल्या देशांचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्या कृतीतून आणि वक्तव्यातून तो दिसून यायचा. जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या ज्ञानाचा आणि कार्याचा गौरव झाला होता. इतकी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असलेल्या मनमोहन सिंगांनी न बोलता शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करून दाखवता आलेलं नाही. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन. राज ठाकरे. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा.